गुड मॉर्निंग. फ्रेश झालो ना आपण म्हणून गुड मॉर्निंग. सरांना गुड मॉर्निंग एकदा पुन्हा. गुड इव्हिनिंग. बघा लक्ष द्या आता सरांनी. आता आपल्याला सर्वात महत्त्वाचं अल्टिट्यूड काय आणि मीडियन काय हे बघायचं. सिम्पल टॉपिक आहे. याच्यामध्ये फक्त आपल्याला काय करायचे आहे, डायग्राम ड्रॉ करायचे, बाकी लिहायचं काहीच नाही आहे. एक साधारण 8-10 डायग्राम त्याला ड्रॉ करायचे आहे. आणि डायग्राम कशावर आहे सर्व, अल्टिट्यूड आणि काय आहे, मीडियनवर. मग आता अल्टिट्यूड काय आणि मीडियन काय ते आपण पहिले समजून घेऊ. हातचे मार्क्स या टॉपिकचे साधारणतः तुम्हाला तो 3 ते 6 मार्कांना वगैरे विचारला जातो हा टॉपिक. 2 डायग्राम तुम्हाला काढायला लावतात. इम्पॉर्टंट आहे म्हणून लक्ष द्या. हां, आता बाकीच्या गोष्टी सोडून द्या, इथं लक्ष द्या. आता काय बघायचं सर्वात पहिलं आपल्याला, अल्टिट्यूड. काय बघायचं आहे, अल्टिट्यूड. अल्टिट्यूडचा मिनिंग काय किंवा अल्टिट्यूड म्हणजे काय बघा. अल्टिट्यूडचा तुम्हाला डायग्राम काढून मी मिनिंग सांगतो. अल्टिट्यूडचा अर्थ असतो, सपोज एखादा काय आहे, ट्रायंगल. एक काय हा ट्रायंगल आहे. ट्रायंगल म्हणजे किती साईड्स असणार त्याला, 3 साईड्स असणार आहे. ABC हे काय असणार त्याच्यावाले, वर्टेक्स म्हणजे काय असणार आहे, कोण. मग साईड कोणती, AB, BC आणि काय AC, ह्या 3 साईड आहे. आता जर ह्या 3 साईडपैकी कोणत्या पण एका साईडवर 90 डिग्री जर अँगल तयार होत असेल आणि तो समोरच्या व्हर्टेक्समधून आलेल्या लाईननीच तयार होत असेल तर त्याला म्हणायचं अल्टिट्यूड. फॉर एक्झाम्पल हा ए व्हर्टेक्स आहे, म्हणजे ए ना, हा ए वरून जर आपण समोर त्याच्या समोरची अपोजिट साईड कोणती बरं, एला व्हर्टेक्स, ए ह्या व्हर्टेक्सच्या अपोजिट कोण आहे बरं, BC आहे. याच्यावर जर एखादी लाईन परपेंडिक्युलर होत असेल आणि त्याला नाव जर दिलं मी काहीतरी इथं D दिलं, म्हणजे लाईन कोणती झाली इथं, AD. जर AD इज परपेंडिक्युलर ऑन BC तर अशा वेळेस त्या ADला आपण काय म्हणतो, अल्टिट्यूड. काय म्हणणार आहे, अल्टिट्यूड. लक्षात आलं का. म्हणजे इथं अल्टिट्यूड कोण असणार आहे रे, अल्टिट्यूड कोण असणार आहे, सेगमेंट AD. कारण की हा AD कोणावर परपेंडिक्युलर आहे, BC वरती परपेंडिक्युलर आहे ना, त्याला समजा आपण अल्टिट्यूड. अल्टिट्यूडचा मिनिंग कळेल का. बट आपल्याला आता अल्टिट्यूड आपल्याला स्क्वेअर सेट बॉक्स जो आहे का, सेट बॉक्स तिने आपल्याला ड्रॉ करायला लावतात. मग आता बघा अल्टिट्यूड आपल्याला सेट स्क्वेअरनी कशा प्रकारे सॉल्व करायचा असतो. फॉर एक्झाम्पल सेट स्क्वेअर आहे का ना, कधी बरं कोणता पण इकडे, कोणता पण, दोन्ही पण सेट स्क्वेअरच आहे दोन्ही पण ते. ओके, आता लक्ष द्या मी काय सांगतो. बघा आता आपण फक्त काय बघितलं, अल्टिट्यूड. अल्टिट्यूडचा मिनिंग काय असतो, ट्रायंगलच्या एका साईडवर जी परपेंडिक्युलर लाईन असते का त्या लाईनला आपण काय म्हणतो, अल्टिट्यूड. लक्षात येईल का, नक्की. फक्त आपण अल्टिट्यूडचा मिनिंग बघितला, बाकी काहीच नाही. आता मला अल्टिट्यूड प्रॉपर काढायचा आहे, म्हणजे हा 90 डिग्री कसा असला पाहिजे, प्रॉपर असला पाहिजे. मग आता बघा सपोज हा एक ट्रायंगल आहे, याला पण मी नाव काय दिलं, सपोज AB आणि काय दिलं, C. आता मला याच्यावर अल्टिट्यूड काढायचं, कोणावर काढायचं, सपोज BC वरती काढायचं. कोणावर काढायचं आहे, BC. मग आता काय करायचं बघा, आता माझा व्हाईट बोर्ड मोठा आहे आणि त्याच्या मानाने हा सेट स्क्वेअर खूप लहान आहे, तरी मी तुम्हाला सांगतो काय करायचं असं. जनरली हा जो एक भाग आहे काय, हा कुठं ठेवायचा आपल्याला, याच्यावरती व्हर्टेक्सवरती. कोणत्या व्हर्टेक्सवर, A. कारण की A व्हर्टेक्सच्या समोर कोणती साईड आहे बरं, BC ना, आणि BCवरच आपल्याला काय काढायचं, अल्टिट्यूड काढायचं आहे. मग काय करायचं, याच्यावरच एक्झॅक्टली धरायचे. म्हणजे इथं कन्सिडर करा, काय म्हणतो मी इथं, सपोज इथं काहीतरी A आलं लक्षात, आणि बघा याच्यावरती एक्झॅक्टली लाईन अशी ठेवायची, म्हणजे पॅरलल होईल का नाही म्हणत. लक्षात आलं का मी काय बोललो. म्हणजे हा एक पॉईंट कुठं ठेवायचा, A वर. म्हणजे एक असं मी असं कन्सिडर करतो, सपोज हा A इथं आहे, हा A पॉईंट कुठे, मी छोटा ट्रायंगल आहे असं कन्सिडर केलं, A इथं आहे, तर याला राईट एक्झॅक्टली पॅरलल काढायची आणि ही काय करायची, अशी काढायची सरळ. होईल का नाही, एक्झॅक्टली परपेंडिक्युलर. म्हणजे ही थोडक्यात अशी काढलेली मी, झाली परपेंडिक्युलर. म्हणजे ही एकदम परपेंडिक्युलर जी लाईन काढायची असते ही कशाने काढायची असते, सेट स्क्वेअरने काढायची असते. बरं आपण ही तिन्ही पण साईडवर परपेंडिक्युलर लाईन काढू शकतो. ही कोणावर काढली आता शिक आपण, BC वर. सेम आपण कोणावर काढू शकतो रे, AC वर पण काढू शकतो. कुठं काढू शकतो, AC. मग ACच्या समोर कोणता व्हर्टेक्स आहे, B. मग ह्या B वरती अशी स्केल ठेवायची, ही सेट स्क्वेअर असं ठेवायचा आणि हा कुठं ठेवायचा, असं ठेवायचं. लक्षात येईल का मी काय बोलतोय. मग आता हे एक्झॅक्टली कोणतं, हे 3चं बाहेरचं अंतर मानाने
कोणतं रॅन्डम घेऊ शकतात. मग ही लाईन जर तुम्ही अशी एक्झॅक्टली अशी जर काढली आणि ही जर मी कंटिन्यू जर पुढे केली तर याचा अर्थ हा सुद्धा एक्झॅक्टली काय झाला, परपेंडिक्युलर झाला, बरोबर ना. आता कोणावर परपेंडिक्युलर काढायचं राहिलं आपलं, ए बी वरती, म्हणजे कोणत्या व्हर्टेक्समधून काढायचं आहे, सी व्हर्टेक्सवरून. मग आता पुन्हा काय करायचं, सेट स्क्वेअर ज्याच्यावर काढायचं का त्याच्यावर एक लाईन ठेवायची आणि ही एक बाजू कुठं आली पाहिजे, सी वर आली पाहिजे. म्हणजे याचा अर्थ इथं जर मी सी असं कन्सिडर केला तर बघा इथं अशा प्रकारे स्केल ठेवा आणि एक्झॅक्टली अशा प्रकारे काढा. म्हणजे हा सुद्धा काय होणार तुमचा, हा सुद्धा काय होणार आहे, हा सी. मग याला काहीतरी नाव द्यायला, सी पी हा व्हर्टेक्स कोणाचा बरं, ए बीचा. इथं क्यू नाव द्या, हा कोणाचा बी क्यू कोणाचा व्हर्टेक्स आहे, ए सीचा. आणि इथं आर नाव दिलं सपोज, हा कोणावरती, बी सी वरती, कोणाचा, ए आरचा. तिने पण आपण एक्झॅक्टली काढलं, हे आपण अंदाजी काढलं, हे काय केलं आपण एक्झॅक्टली काढलं. लक्ष देईल का दोघांमध्ये फरक काय. आता जर तिन्ही साईडवर जर आपण काय काढला, अल्टिट्यूड जर काढला तर हे तिन्ही पण पॉईंट जे एकाच ठिकाणी येतात बरोबर, एक्झॅक्टली काय करतात ते क्रॉस करतात. या तिन्ही लाईन, फर्स्ट लाईन, सेकंड लाईन आणि थर्ड लाईन, तिघं पण काय करतात, एक्झॅक्टली एकाच सेंटरमधून जातात. आणि त्या सेंटरला आपण काय म्हणतो, ऑर्थो सेंटर. याला ओ म्हणायचं, याला काय म्हणायचं, ओ, ऑर्थो सेंटर. ऑर्थो सेंटर, ऑर्थो सेंटर मग कशाला म्हणायचं, ज्या ट्रायंगलमध्ये काय काढले आपण, अल्टिट्यूड काढले त्याला काय म्हणायचं, ऑर्थो सेंटर. म्हणजे ओ इथं काय असणार आपला, ऑर्थो सेंटर. लक्षात येईल का काय बोललो. आता एक काम करतो, एक छोटी डायग्राम काढतो म्हणजे तुम्हाला इझिली काय. सपोज एक छोटीशी डायग्राम मी काढली, ओके. याच्यावर मला काय करायचं, आता अल्टिट्यूड काढायचे. सपोज याला पण नाव दिलं पी क्यू आर. आता सपोज मला आरमधून काय करायचं, ह्या आर व्हर्टेक्समधून कोणावर परपेंडिक्युलर लाईन येणार आहे, पी क्यूवर. मग आपण काय करू शकतो, हा सेट बॉक्स घेऊ शकतो. मग एक्झॅक्टली इथं पण आला पाहिजे तो, इथं पण काय झाला पाहिजे पॅरलल, आणि तो आरवर गेलाय का बघा एकदम एक्झॅक्टली गेलाय का. मग याच्यावर काय करायची, लाईन काढून घ्या. हा एकदम एक्झॅक्टली काय असणार आहे, 90 डिग्री असेल का नाही. आता कोणावर काढला आपण, पी क्यूवर. आता तसाच सेम कोणावर काढायचा आहे, क्यू आरवरती. मग क्यू आरवर जर काढायचं असेल तर समोर कोण आहे याच्या, पी ए. मग याच्यावर एकदम बघा इथं झालं की एकदम एक्झॅक्टली. आणि आता कोणावर काढायचं आहे, पी आरवरती. मग आता पी आरवर काढायचं असेल तर काय करायचं आपल्याला, पुन्हा याच्या समोर कोण आहे, क्यू. मला बघा दिसतं की एक्झॅक्टली क्यू. ही लाईन पण एकदम एक्झॅक्ट सरळ आली का, मग हे काय करायचे, एकमेकांना अटॅच करायचे. बघा एकदम एक्झॅक्ट सेंटरमधून गेला आहे. हा सुद्धा कोणता असणार आहे, 90 डिग्री. हे एक्झॅक्ट सेंटरमधून गेलं पाहिजे. हे पण गेलं असतं पण मी थोडी मोठी आहे ना अंदाजी काढली, ही मात्र एकदम एक्झॅक्ट आली बघा. मग हा जो सेंटर असणार यालाच आपण काय म्हणायचं, ओ. ओ इज ऑर्थो सेंटर. याला काहीतरी नाव दिलं, याला काहीतरी नाव दिलं ए बी सी. हे काय असणार आपले अल्टिट्यूड. अल्टिट्यूड कळेल सर्वांना एकदम, काय अडचण राहील का. एक काम करते, एक डायग्राम काढता का अल्टिट्यूडची, मग काढा पटकन. चला लक्ष द्या इकडं, चला पेन खाली द्या. सर तुम्ही लक्ष देत नाही ना, हा प्रॉब्लेम आहे. आता फक्त काय द्यायचं, कुठं, लक्षवर. लक्षवरती काय द्यायचं, लक्ष. मग आता लक्ष द्या. आता काय बघायचं आपल्याला, दुसऱ्या मीडियन. सर्वांचं लक्ष आता फक्त इकडंच, हा मीडियन. आता मीडियन म्हणजे काय, ट्रायंगलचाच मीडियन काढायचा आहे. मीडियन म्हणजे काय रे, मध्यमत. मग मीडियनचा अर्थ असा असणार आहे का, एक ट्रायंगल असणार आहे आणि त्या एका बाजूचे एक्झॅक्टली 2 भाग करायचे. किती करायचे, 2 भाग, त्याला मीडियन म्हणतात. फॉर एक्झाम्पल बघा इकडे लक्ष द्या, आता कोणीच काही लिहू नका. सपोज हा एक ट्रायंगल आहे. अरे मी तुमच्या हाताने काढतो पण तुमच्यापेक्षा चांगला ट्रायंगल काढतो यार. तुम्ही पट्टी सुद्धा तुमच्या अंगाचं कापरं होतं, येतं का नाही एक्झॅक्ट, आहे का नाही एकदम, नाही हे प्याचा असा काय करू तो. आलं लक्षात. याला काय म्हटलं मी, सपोज ए बी अँड सी, बरोबर. आता मीडियनचा अर्थ काय का, एका साईडचे एक्झॅक्टली 2 भाग करायचे. मग आता थोडं एक स्टेप आपली वाढली. आपलं ते नाही का टोचायचं राहतं कंपास, एकाने टोचायचं आणि एकाने ते आर्क. मग असं ते कंपास धरायचे. इकडे लक्ष द्या, मी काय सांगतो इकडे लक्ष द्या सरांनी. मला जर ह्या बी सीचे 2 भाग करायचे, किती करायचे, बी सीचे 2 भाग, तर काय करायचं बघा, कंपास दिसली सरांना,
हे काय आहे चिचकोळ, हे काय आहे पेन्सिल, झाली पेन्सिल बरोबर का नाही. आता काय करायचं, हा बी इथं बीवर ठेवायचं, एक आर्क इकडून काढायचा, एक आर्क खालून काढायचं. ओके, सीवर ठेवायचा, एक आर्क इकडून काढायचा आणि एक आर्क इकडून काढायचं. सीवर ठेवून असंही ना, असा नाही असा बरोबर का. आता एकमेकांना काय करायचे जॉईन करायचे. अलग लक्षात काय झालं आता ही एक्झॅक्टली तर काय ना तुमच्याले दोन भाग करणार आहे. अलग लक्षात काय झाले दोन भाग, यालाच तर आपण काय म्हणतो मीडियन. आता कोणाचे दोन भाग केले फक्त आपण बी सीचे. सेम आपल्याला ए बीचे पण करायचे आणि ए सीचे पण ए सीचे. आता कोणाचे करतो मी इथं ए सीचे. पुन्हा आपलं ते टॉसायचं नाही, टॉसायचं नाही काढायचं, ते कुठं ठेवायचं सीवर. इकडे एक आर्क करायचा आणि इकडून एक कार करायचं, इकडे एक धरायचा, आता इकडून एक आर्क करायचा आणि इकडून एक कार करायचं. अलग लक्षात. हे एकमेकांना काय करायचे अटॅच करून टाकायचे. हा एक्झॅक्टली काय करणार आहे आता टू पार्ट्स. म्हणजे हा असा पार्ट झाला, जर टोटल जर 4 सेंटीमीटर जर असेल तर हा 2 हा सुद्धा किती असणार आहे 2. एक्झॅक्टली 2 पार्ट. मीडियन काय करतो एका साईडचे एक्झॅक्टली 2 पार्ट करतो. अलग लक्षात. आता कोणाचे पार्ट करायचे बरं दोन आपल्याला एचे वाले. कोणाचे ए बीच. मग आता काय करायचं ए बी वरती पुन्हा तेच, इथं पुन्हा काय करायचा एक अर्क मारा, इथे एक अर्क राहील, इथं ठेवा, इथे एक अर्क मारा आणि इथे एक अर्क मारा. अलग लक्षात. आणि हे काय करायचे एकमेकांना अटॅच करायचे. अलग लक्षात केले का अटॅच. मग आता इथे काय झाले बरं एक्झॅक्टली 2 पॉईंट झाले का नाही. आता हे काय करायचे एकमेकांना जॉईन करायचे. मग मला सांगा ह्या बी सीच्या समोरचा व्हर्टेक्स कोण आहे रे सी. मग सीला काय करायचं हा अटॅच करून टाकायचं. बरं ह्या बी आणि समोर ह्या बीच्या समोर कोणती लाईन आहे बरं, म्हणजे हा काय करणार आहे ए सीचे एक्झॅक्टली 2 भाग करणार आहे. आता कोण राहिला ए बीचे, इथून पण एक्झॅक्टली जाणार आहेत. हे आशीची असं नाही बरं का, हे इकडे असतात पण हे मात्र एक्झॅक्टली. मग हा जो पॉईंट झाला याला कोणता पॉईंट म्हणतात बरं जी पॉईंट. जे एकमेकांना 3 लाईन जोडले जायचं त्याला ओ म्हणायचो, पण कधी म्हणायचो आपण अल्टिट्यूडला. आता तिथं जी म्हणणार कोणं म्हणायचं मिडियनला. आणि हा जीचा अर्थ असतो काय सेंट्रॉइड. काय सेंट्रॉइड. जी फॉर काय असणार इथं सेंट्रॉइड. म्हणजे जी आला याचा अर्थ आपण ही डायग्राम कशाने फाइंड आउट केली आहे मीडियनने, आणि ज्याचा ओ आला ती कशाने फाइंड आउट केली अल्टिट्यूडने. लक्षात आलं का. जेव्हा आपण अल्टिट्यूड काढायचो का तेव्हा ही जी 2 भाग असायचे एक्झॅक्टली नसायचे, म्हणजे सेम नसायचे. बट ह्या मीडियनमध्ये हा आणि हा पार्ट सेम आहे, हे आणि हे डिस्टन्स सेम आहे, हे आणि हे डिस्टन्स एक्झॅक्टली सेम आहे. आणि असं असेल तरच हे काय होतील एकमेकांनी अटॅच होतील, आणि त्यालाच आपण म्हणतो सेंट्रॉइड फॉर जी. लक्षात येईल का नक्की एकदम का अर्थ येईल काढा बरं मीडियन. मी समजून सांगतो तुम्ही म्हणते हा हो एकदम हो एकदम हो एकदम, आणि काढायला लागले का म्हणते नाही अवघड आहे अवघड असं का. 8चं 4th लेसन जो आहे अल्टिट्यूड अँड मीडियन ऑफ ट्रायंगल, याचा आपण प्रॅक्टिस सेट 4.1 बघणार आहे. आपण मागच्या लेक्चरला 4.1 साठी 2 महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या आपण बघितल्या होत्या. एक म्हणजे अल्टिट्यूड आणि दुसरं काय बघितलं होतं मीडियन. अल्टिट्यूडचा अर्थ काय असतो एखाद्या ट्रायंगलमध्ये काय एखाद्या ट्रायंगलमध्ये 90 डिग्री अँगल तयार होत असेल, किती 90 डिग्री, त्याला काय म्हणतो आपण अल्टिट्यूड. आणि मीडियनचा अर्थ काय असतो एखाद्या ट्रायंगलमध्ये प्रत्येक साईडचा एक्झॅक्टली 2 भाग करणे याला काय म्हणतो आपण मीडियन असं म्हणतो. हे 2 गोष्टी आपण लास्ट लेक्चरला ऑलरेडी बघितलेल्या आहेत. मग आता ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला काय बघायचं आहे बघा. प्रॅक्टिस सेटमध्ये साधारण 5-7 क्वेश्चन आहेत. त्यातला क्वेश्चन नंबर आहे फर्स्ट. क्वेश्चन नंबर फर्स्ट बघा, फक्त फिलिंग द ब्लँक आहे. क्वेश्चन काय दिला आहे आपल्याला एक डायग्राम दिलेली, आणि ह्या डायग्रामला आपल्याला काय दिले नाव दिले बघू आपण काय काय एल एम आणि काय एन. आणि इथं 90 डिग्री दिला आहे आणि 90 डिग्रीचा जो सेगमेंट आहे त्याला नाव दिलं आहे एक्स आणि इथं दुसरा आहे वाय. मग आता क्वेश्चन तुमच्या समोर बघा. क्वेश्चन काय विचारलं आहे इन ट्रायंगल, काय म्हटलं आहे इन ट्रायंगल एल एम एन डॅश डॅश
इज अँड काय म्हटले अल्टिट्यूड. मग इज अँड अल्टिट्यूड याच्यामध्ये अल्टिट्यूड कोण असणार आहे बरं अल्टिट्यूड. यात अल्टिट्यूड कोण असतो जो 90 डिग्री तयार करतो. मी तर 90 डिग्री तयार करणारा कोण आहे बरं एल आणि एक्स. म्हणजे इथं काय असणार तुमचा एल एक्स सेगमेंट काय असणार आहे सेगमेंट एल एक्स इज काय असणार आहे अल्टिट्यूड. आणि दुसरं काय विचारलं आहे बरं डॅश 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 इज अ मीडियन. काय विचारलं आहे इज अ मीडियन. मग मीडियनचा अर्थ काय असा पॉईंट का जो काय करतो एक्झॅक्टली दोन भाग तयार करतोय. आणि दोन एक्झॅक्टली भाग तयार करणार मीडियन अल्टिट्यूड सोडून कोण असतो तर मीडियन. म्हणजे आपण इथं काय म्हणू शकतो मग सेगमेंट एल वाय इज अँड मीडियन इज अँड मीडियन. बरोबर. हा फर्स्ट क्वेश्चन आहे. सेकंड क्वेश्चनही सांगतो काय पुन्हा एकदा बघा लक्ष द्या वाटलंच तर. झालं का सॉल्व झालं केलं का सर ड्रॉ केली का डायग्राम केली का नक्की. पुन्हा एकदा सांगतो बघा. क्वेश्चन नंबर आहे सेकंड क्वेश्चनमध्ये काय सांगितलं बघा ड्रॉ अँड ॲक्यूट अँगल ट्रायंगल PQR. आपल्याला ॲक्यूटचा अर्थ काय असतो बघा ॲक्यूटचा अर्थ असतो 90 डिग्रीपेक्षा स्मॉल 90 डिग्रीपेक्षा काय असणार आहे स्मॉल अँगलला आपण काय म्हणतो ॲक्यूट. आणि ऑब्ट्यूस म्हणजे काय असणार आहे जो 90 डिग्रीपेक्षा काय असतो मोठा असतो. मग इथं आपल्याला ॲक्यूट म्हटलेलं आहे. ॲक्यूटची डायग्राम कशी तयार होईल मग कोणताही एखादा काय करा तुम्ही ट्रायंगल काढू शकतात ज्याचा मेजरमेंट 90 डिग्रीपेक्षा काय असणार आहे कमी असणार आहे. मग याला काहीतरी नाव देऊन टाका. तिने ऑलरेडी सांगितलं नाव काय सांगितलं बरं PQ आणि काय सांगितलं आहे R. मग आता आपल्याला इथं काय विचारलं आहे बरं काय काढायला लावलं आहे ड्रॉ ऑल ऑफ इट्स अल्टिट्यूड. अल्टिट्यूड काढायचं म्हणजे काय करायचं आहे 90 डिग्री काढायचं आहे. म्हणजे अल्टिट्यूड जर नाव आलं तर याचा अर्थ 90 डिग्री संदर्भात आहे. आणि मीडियन जर नाव आलं तर कशा संदर्भात आहे एका साईडचे दोन एक्झॅक्ट भाग तयार करणं. येईल ना लक्षात. ह्या दोनचा वेगवेगळा अर्थ आहे. एवढा अर्थ कळाला तर आपण कोणतं एक्झाम्पल इझिली सॉल्व्ह करू शकतो म्हणजे कन्फ्युजन होणार नाही आहे. मग आता आपल्या अल्टिट्यूड सांगितले अल्टिट्यूडचा अर्थ काय ह्या एक्समधून ह्या Pमधून ह्या Qमधून आणि ह्या Rमधून काय करायचं आपल्याला एक 90 डिग्रीचा सेगमेंट ड्रॉ करायचा आहे. मग त्यासाठी काय सांगितलं बरं आपल्याला सेट स्क्वेअर घ्यायचा. लास्ट लेक्चरला आपण याची प्रॅक्टिस केली ऑलरेडी. मग जर आपल्याला P आणि Rचा जर काय करायचं आहे अल्टिट्यूड तर काय करायचं सेट बॉक्स असा ठेवा की जी खालची लाईन आहे ती काय करा पॅरलल काढा म्हणजे एकदम खेटवायची आणि इथला जो पॉईंट आहे का Pला खेटला पाहिजे. अशी कुठेतरी एखादी डायग्राम तयार होती आणि ती डायग्राम काय असणार आहे आपली अल्टिट्यूड असणार आहे. कोणती अल्टिट्यूड असणार आहे कशावर असणार ती Q आणि R वरती. मग याला नाव दिलं आपण सपोज A दिलं. सेम आपल्याला काय करायचं आहे बरं आता उरलेल्या दोन साईड जे आहेत त्यांची पण अल्टिट्यूड काढायची. P आणि काय काढू आपण Rची अल्टिट्यूड. मग ज्याची अल्टिट्यूड काढायची आहे त्याच्यावरती एक पट्टी अशी ठेवून द्यायची आणि हा उरलेला भाग कोणा आला पाहिजे बरं Q वरती. मग असा कुठंतरी येईल बघा तो ही अशी पॅरलल लाईन राहणार आहे आणि हा कोणाला मिळाला पाहिजे Qला. तर ही अशी काहीतरी डायग्राम येऊ शकते. आणि सेम आता कोणाची काढायची बरं अल्टिट्यूड आपल्याला P आणि Qची. आणि P आणि Qची काढायची तर पुन्हा काय करायचं आहे P आणि Q वरती एक बाजू ठेवायची एक बाजू कुठं ठेवायची आहे बरं आपल्याला R वरती. मी इथं कुठंतरी काय होणार आहे मॅच होऊन जाणार आहे. आणि हा जो असतो हा सेंटर काय असतो O. यालाच आपण काय म्हणतो ऑर्थो सेंटर असतो. अशा प्रकारे तुमची डायग्राम तयार होईल. आणि तिन्ही पण सेगमेंटला काय काढायचे आपल्याला 90 डिग्री. मग हा काढला मी A याला म्हणू B आणि याला काय म्हणू C. जमली की सर्वांना नक्की का मला सांगा ऑर्थो सेंटर आला का सर्वांचा नक्की का. क्वेश्चन नंबर आता पुढचा क्वेश्चन नंबर कोणता बघायचा आपल्याला 3 वर. काय आपण रेडी करू बघा ड्रॉ अँड ॲब्ट्यूस अँगल STV. आता ॲब्ट्यूसचा अर्थ काय रे 90 डिग्रीपेक्षा मोठा बरोबर ना. मग एक डायग्राम काढू आपण ॲब्ट्यूस सांगितलं ना कोणती प्रकारे डायग्राम काढा सर एक लक्ष द्या रे लक्ष द्या. मी पुन्हा सांगतोय मी आता तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व करून देणार नाही लक्षात ठेवा. झाला का आता 90 डिग्रीपेक्षा मोठा झाला ना म्हणजे कोणता अँगल तयार झाला ॲब्ट्यूस. मग तो ऑब्ट्यूस अँगलमध्ये काय करायला लावलं आहे अँगल ड्रॉ करायला त्याचं नाव काय द्यायला लावलं आपल्याला
टी व्ही दिले आपण नाव. पुढं काय सांगितले बरं, ड्रॉ अँड, पुढं काय सांगितले, ड्रॉ इट्स मीडियन अँड शो द सेंट्रॉइड. काय काढायला लावले आता, मीडियन. आणि मीडियन काढण्यासाठी आपण कशाचा उपयोग करतो, कंपासचा. लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या. आता एक कंपास घेतलं. आता तुम्हाला कोणाचे दोन भाग करायचे, सपोज पहिले टी आणि व्हीचे. मग काय सांगितलं, कंपास धरायची इथं, निम्म्यापेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचं आणि इकडे एक कर्व मारायचा आणि एक कर्व इकडे येणार कुठेतरी. तोच सेम ज्याच्यावर काढायची ना त्याच्यावर आता दुसरा पॉईंट, इथे एक कर्व मारा आणि इथे एक कर्व मारा आणि हे काय करायचे, एकमेकांना अटॅच. म्हणजे हा काय झाला बरं, याचाला मीडियन. म्हणजे टी आणि व्हीचा मीडियन काय झाला, हा झाला. लक्षात येईल का. आता कोणाचे दोन भाग करायचे आपल्याला, एस आणि टीचे. पुन्हा कंपास घ्यायचे, इकडं इकडे एक कर्व मारा, इकडून एक कर्व मारा, एसवर ठेवा, इकडून एक कर्व मारा, इकडून एक कर्व मारा आणि हे काय करायचे, एकमेकांना कुठेतरी अटॅच करून टाकायचे. हा काय झाला बरं, याचा एस आणि टीचा मिड पॉईंट झाला. आता कोणाचा मिड पॉईंट काढायचा आपल्याला, टी आणि एस आणि व्हीचा. पुन्हा निम्म्यापेक्षा जास्त डिस्टन्स घ्या, इकडे एक कर्व काढा, इकडे एक कर्व काढा, इथून घ्या, इथे एक कर्व काढा, इथे एक कर्व काढा आणि एकमेकांना काय करा, कुठेतरी इथं अटॅच करा. म्हणजे हा याचा झाला पॉईंट, याचा पण पॉईंट झाला, याचा पण पॉईंट झाला, याचा पण पॉईंट झाला ना आपले. हा पॉईंट कोणाचा मीडियन आहे, टी आणि व्हीचा. हा कोणाचा, एस आणि व्हीचा. आणि एस आणि टीचा कोणता मीडियन आहे, हा. याला मी काय ते नाव देतो ना वाटलं असतं, याला मी काय ते नाव दिलं, काय नाव दिलं, ए बी अँड काय दिलं, सी. आता ह्या साईडच्या समोर कोणता वर्टेक्स आहे, व्ही. मग त्याला तो काय करायचा, अटॅच करून टाकायचं. बरं, ह्या साईडच्या समोर कोणता वर्टेक्स आहे, त्याला तो अटॅच करून टाकायचा. ह्या सीच्या समोर कोण वर्टेक्स आहे, त्याला तो अटॅच करून टाकायचा. एक्झॅक्टली मधून गेलं. आणि याला काय म्हणतो आपण, याला काय म्हणतो, याला ओ म्हणतो. हे काय, ऑर्थो सेंटर. ओ काय येईल का लक्षात, नक्की. म्हणजे जर मीडियन विचारला तर कशाने ड्रॉ करायचं आपल्याला, कंपासने. आणि अल्टिट्यूड विचारला तर सेट स्क्वेअरने. चला करा ड्रॉ पटक्यान. बघितले होते 3. आता आपल्याला क्वेश्चन नंबर बघायचा कोणता बरं, 4th वाला. कोणीच काय बघणार नाही, इकडे लक्ष द्या फक्त. 4th क्वेश्चन मी रीड करतो. काय, ड्रॉ अँड ॲप्टूस अँगल. कोणता आहे ट्रायंगल, एल एम एन. मग कोणता ड्रॉ करायचं आहे आता आपल्याला, ॲप्टूस. ॲप्टूस म्हणजे असा येईल ना, म्हणजे असा राहील का, नाही असा. म्हणजे एक याचा मेजरमेंट एका अँगलची किती असणार आहे, 90पेक्षा जास्त असणार आहे, बरोबर ना. इकडे लक्ष द्या. मग काढून घ्यायचं लगेच, इकडे लक्ष द्या सर्वांनी. मग सपोज काय केला मी, हा आहे का रे ॲप्टूस, 90पेक्षा काय आहे, जास्त आहे. त्याला नाव काय द्यायला लावलं आहे बरं आपल्याला, एल एम एन हे नाव दिलं आहे. दिलं का रे, फर्स्ट स्टेप कळाली सर्वांना, नक्की. मी पुन्हा अजून विचारतो, पहिली स्टेप कळाली का, ओके. मी अर्धा क्वेश्चन वाचलाय, अर्धा मी ड्रॉ करून टाकलं. आता अर्धा क्वेश्चन काय बरं, पुढचा हाफ क्वेश्चन, ड्रॉ इट्स अल्टिट्यूड. काय काय ड्रॉ करायचं आपल्याला, अल्टिट्यूड. अल्टिट्यूड ड्रॉ करायचं म्हणजे आपल्या डोळ्यापुढं काय आलं पाहिजे रे, 90 डिग्री. सेट स्क्वेअरने आपल्याला एक्झाम्पल काय करायचं आहे, सॉल्व. आणि सेट स्क्वेअर करायचं म्हणजे काय करायचं आपल्याला, 90 डिग्री ड्रॉ करायचं आहे फक्त. म्हणजे याला किती बाजू बरं, 3. मग आपल्याला 3 90 डिग्रीचे अँगल. म्हणजे आपल्याला जे असं असतं ना बघा, हे किती दिसले पाहिजे आपल्याला, 3 दिसले पाहिजे. 90 डिग्री किती दिसले पाहिजे, 3 दिसले पाहिजे. बरं, करू आपण ते सॉल्व. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला कशाचा यूज करायचा आता, सेट स्क्वेअरचा. आहे का, काढलंय कोणी, दाखव बरं, एक द्या बरं मला. सेट स्क्वेअरचा यूज करायचं. बरं आहे, चला इकडं. आणि पुढं काय म्हटलं आहे, अँड डिनोट द आर्थो सेंटर बाय ओ. आणि त्याचा जो सेंटर आहे याचा अर्थ आपल्याला किती ड्रॉ करायच्या लाईन, 3 लाईन ड्रॉ केलं तर आपल्याला आर्थो सेंटर मिळतो ना, म्हणजे ओ पॉईंट मिळतो, बरोबर ना. करू आता पुन्हा सांगतो, इकडे लक्ष द्या. गणमनेवानी करू नका, पेतडावानी, व्यवस्थित सरांनी लक्ष द्या. मला सांगा आता आपल्याला कशावर 90 डिग्री काढायचं आहे, कशा. आता सपोज आपण 90 डिग्री असा काढला. चला आपल्याला एकतर एन एम एल एम आणि काय एन
एल एन याच्यावरती 90 डिग्री काढायचे, बरोबर ना. यांच्यावर काय काढायचे 90 डिग्री. मग यांची जर 90 डिग्री जर काढायची असेल आपल्याला आणि कशाने काढायची ते अल्टिट्यूड सांगितलं ना. अल्टिट्यूड म्हणजे काय यूज करायचं आपल्याला आता सेट स्क्वेअर. काय करायचं आहे सेट स्क्वेअर आपल्याला आता यूज करायचं आहे. ओके. मग आता बघा काय घ्यायचं आपल्याला कंपास हे आपलं सेट स्क्वेअर घ्यायचं. कशावर काढायचं आहे पहिला आपण एल एनवर काढू, बरोबर का. मग एल एनवर एक पट्टी जी आहे एल एनवर ठेवून देणार आहे बाबड्यानो. काय करायची एल एनवर एक पट्टी ठेवून द्यायची. आली का लक्षात. मग आता ही बाजू कोणावर आली पाहिजे रे, कोण आलं पाहिजे याच्या अपोजिट कोण आहे व्हर्टेक्स कोणता एम. मग याचा अर्थ काय करायचं इथं असं ही स्क्वेअर आला पाहिजे आणि इकडं जॉईन झालं पाहिजे एम. म्हणजे इकडं लक्ष द्या. आता इथं आता ही आहे का पॅरल एकमेकांना एक्झॅक्ट पॅरल आहे आणि ही अशी ड्रॉ करायची अशी. आता माझी स्केल डायग्राम मोठी आहे सेट स्क्वेअर लहान पडला आहे माझं इथपर्यंत काय आलं. मग मला सांगा ही कोणती डिग्री असणार आहे आता 90. एक झाला ड्रॉ तुमचा. आता सेकंड ड्रॉ करायचा कोण झाला आहे तुमचा एल एन ड्रॉ झाला. आता कोण काढू बरं आपण एन एम काढू काय हरकत झाली एन एम काढायचं, बरोबर का. मग आता मला सांगा हा सेट स्क्वेअर कोणावर ठेवू रे मी ज्याच्यावर काढायचं त्याच्यावर तर ठेवायचं ना. म्हणजे कोणावर ठेवायचं आहे एल एन. पण आता जर मी याच्यावर जर ठेवला तर मला पुढे अँगल आहे का रे कोणता अँगलच नाही कोणता. मग अशा वेळेस काय करायचं ही जी खालची साईड आहे का ही काय करायची एक्सटेंड करून घ्यायची. एक्सटेंड करायची काय करायची ही एक्सटेंड करायची. मग आता मी याच्यावरती तर काढू नाही शकत कारण की पुढं कोणत्याही प्रकारे अँगल आहे का रे नाही आहे ना. मग आता काम काय करायचं बघा ही काय करायची एक्सटेंड करायची. आता मग काय करायची ही खालची एक्सटेंड केली काही असा पॉईंट धरायचा का तो कुठं आला पाहिजे बरं एनवर आला पाहिजे. येईल का रे असा बघा दिसतो की एन. मग काय करायचं ही अशीच काढायची इथं. मग ही अशी इथे येईल अशी काहीतरी येईल. हा किती होणार इथं 90 डिग्री. काय केलं कळालं बाबड्यानं. जर आपल्याला कोणावर परपेंडिक्युलर काढायची बरं एनची ना तर ही काय केली मी एक्सटेंड डॅश डॅश म्हणजे काय एक्सटेंड करायची कारण की तशी सरळच ना आली 90 डिग्री. झाले का 290 आता. ओके याचं काम झालं याचं काम झालं. आता हा राहिला बिचारा, बरोबर ना. आता काय करायचं आहे बघा याला पण एक्सटेंड करून टाका. याला काय करायचं एक्सटेंड करायचं. मग आता याला एक्सटेंड जर केलं तर इथं बघा याच्यावर पट्टी स्केल ठेवायची आणि हा इथला समोरचा आला पाहिजे. इथं कुठे ठेवून लागेल ते. मग ही अशी होणार आहे. आता ही एक्सटेंड केली आम्ही आणि आता याच्यावरती जर डायग्राम काढली ते अशा प्रकारे काय ते तयार होऊ शकते. झालं किती एक 90 डिग्री कळेल का. अशा प्रकारे डायग्राम 1 2 and 3 3 आपण काय काढले ह्या 90 डिग्री काढलेल्या आहेत. जमेल का नक्की का एकदम नक्की व्यवस्थित ड्रॉ करा बरं. ही फोर्थ वाली ना आपली हो 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 एक मिनिट आपल्याला कोणता पॉईंट विचारला आहे आर्थो सॉरी बरं का माझ्याकडून चुकून झालं. आता लक्ष द्या ही जी आपण एक्सटेंड केली की सतत एक्सटेंड कंटिन्यू करून टाकायची. ही जी एक्सटेंड केली की ही पण कंटिन्यू करून टाकायची आणि ही जी एक्सटेंड केली ही बी कंटिन्यू करायची. आपोआप इथं काय ना तुमचा आर्थो सेंटर. ही माझ्याकडून चुकून झाली बघा इथं थोडी. ही जर मी अशीच जर सरळ जर काढली तर एक्झॅक्टली याच्यातून जाईल. हा झाला आपला ऑब्टुसला आर्थो सेंटर हा आउटर साईडला येतो आणि ॲक्यूटला कुठं येतो इनर साईडला येतो. झालं का आर्थो सेंटर माझ्याकडून ते सांगायचं राहिला.